नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका कोकणचा गाडीवाला अर्थातच ऋषी आज नवीन ब्लॉग घेऊन येतोय आणि आपल्या ब्लॉगमध्ये आज चर्चेचा विषय आहे आणि सर्व गाडीवाल्यांसाठी खूप फायद्याचा विषय आहे. तो म्हणजे गाडी धुवायचं मशीन. आता मार्केटमध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या मशीन असतात, त्या काय आपण गाडीवाले घेऊन सोबत फिरू शकत नाही. तर मित्रांनो आता आपण अनबॉक्सिंग करणार आहे. आपल्या व्हिडिओला असे चिकटून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर मित्रांनो आता तुम्ही बघताय ही जी पेटी आहे तिच्यामध्ये सर्व खजाना आहे. आता आपण तिला ओपन करूया. 1 2 टन. अरे बापरे. तर याच्यामध्ये हे बघा, सगळ्यात पहिला तर वरती हा पाईप आहे जो बऱ्यापैकी लांब दिसतोय मला चांगला. तर ह्याला ठेवूया आपण बाजूला. ही हे बघा फोम कॅनन आहे ज्याच्यामध्ये शॅम्पू भरायचा आणि डायरेक्ट पडक्यामध्ये न घेता डायरेक्ट गाडीवरती अप्लाय करायचा. तर हा पाईप आहे, तुम्ही बघू शकता. हा गनच्या पुढे लागतो, मी तुम्हाला दाखवेल नंतर. या बॅटरी आहेत 1 2. आपण 2 बॅटरींवाला प्रोडक्ट बाय केलं आहे. हा चार्जर आहे. हा चार्जर एकदम फडतूस आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय आवडला नाही तो. आपण ह्या गनसाठी दुसरा चार्जर घेणार आहे. त्यानंतर हे सॉकेट आहे. हे सॉकेट काय आपलं कसलं आहे मला अजूनपर्यंत काही समजलेलं नाही, नंतर बघू आपण. आणि ही आहे गन. डँग एक मस्तपैकी. बापरे, स्पेशल 2 गोष्टी आहेत. हा स्प्रे जेट आहे आणि हा थ्रो जेट आहे, लाल आणि पांढरा. चांगले आहेत. एक बॅटरी आहे. ही बॅटरी 18.5 वोल्टची आहे, तुम्ही बघू शकता. काय नाही, मेड इन चायना आहे, बाकी काय विषय नाही. ही एक आहे. तर ही अशी पेटी आहे, बस संपला विषय. डॅन टॅन झालं सामान आपलं. तर हा पाईप आहे आणि हा पाईपचा सीन असा आहे की हा जो प्लास्टिकचा भाग आहे हा पाण्यामध्ये जातो आतमध्ये असा, आणि हा जो गनचा भाग आहे तो असा लागतो वरती, म्हणजे गनला लागतो. तर हे जे आहे ना हे खूप हलकं आहे, पाण्यामध्ये टाकलं की पाण्याच्या वरती तरंगतं. तर त्याच्यासाठी मी केला आहे जुगाड आणि तो तुम्हाला मी दाखवतो. तर तुम्ही सर्वांनी जर कधी घेतला तर तुम्ही पण हा जुगाड करा, कामी येईल. टँग टॅन. तर ह्याच्यामध्ये टाकले भाई बाहेर तो नट बोल्ट, हे चांगले स्टीलचे आहेत, सो याला गंज नाही पकडत. माझ्याकडे पडलेले होते तर आज कामी आले. हे असे टाकायचे याच्यामध्ये आणि हे असं लावायचं व्यवस्थित. सगळ्या गोष्टी जरा प्लास्टिकच्या असल्यामुळे थोड्या केअरफुली हँडल करायच्या, बस बाकी काही विषय नाही. तर हे झालं. आता हा जो भाग आहे हा गनला ह्या जागेवरती लावावा लागतो. हे तुम्ही बघताय ना, जास्त काही मोठं टेक्नॉलॉजी नाही. हे असं खाली करायचं, दाबला, संपला विषय. पाण्यामध्ये टाकली, गनला बॅटरी म्हणजे गन लोड करायची, गोळी टाण्या हे असं लावायचं आहे. इथे हे लाल कलरचं बटन आहे, त्याचं दाबलात की बॅटरी बाहेर येते. असं लावला की बॅटरी झाली. त्यानंतर तुम्ही डायरेक्ट चालू करू शकता. तर हे ड्रायमध्ये तुम्हाला एक फक्त जस्ट आवाजसाठी दाखवतो. इट एकदम कडाकमध्ये. आणि खरंच ह्या गोष्टीचा मला लय फायदा झाला आहे. एक छोटीशी व्हिडिओ टाकेन याच्या बाबतीत की आपण गाडी जी धुतले त्याच्यावरती. तर मित्रांनो, हे घेतले मशीन आपल्या गाडीसाठी. तर मित्रांनो, आपले आता व्हिडिओ कंप्लीट झाले आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही सर्व नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते जर बेल आयकॉनचं बटन दाबला तर तुम्हाला ते समजणार आहेत. मंडळ आपलं लय आभारी आहे.